डिलिमिटेशन ते विधेयकासाठीच फोडाफोडी, हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न, खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. राज्यात सुरू असलेल्या खासदारांच्या फोडाफोडीच्या ऑपरेशन टायगरवरून राजकीय वर्तुळात भूकंप झाल्याचं दिसून येत आहे. त्यावरून राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहे. शिवसेना पक्षाच्या नेत्यांकडून समर्थन केलं जात असून विरोधी पक्षाने टीका केल्याचं दिसून येते. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना लोकशाही संपुष्टात येत असल्याचं म्हटलंय. आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्ष फोडाफोडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापनेवर भाष्य केलंय. देशात एकाच व्यक्तीची हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असून लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याची टीका त्यांनी केली आहे. कराडमध्ये माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर विरोधी पक्ष फोडण्याचा आरोप केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्याने पक्षात फूट पडल्याच्या चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकार डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून उत्तर भारतीय राज्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. देशात एकाच व्यक्तीची हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असून लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याची टीका त्यांनी केली आहे. लोटस, टायगर, लायन, ती मला काही जनावरांची नावं माहिती नाहीत, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात विभाजन झाल्याच्या बातम्या येत आहेत. शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलंय. त्यामुळे पक्षात फूट पडलेली दिसते आहे. नरेंद्र मोदी डिलिमिटेशन विधेयकात बदल करून उत्तर भारतीय राज्याचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. हे बघा, लोटस, टायगर, लायन, मला ती काही जनावरांची नावं माहीत नाहीत, परंतु शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये विभाजन झालेलं आहे अशा बातम्या येत आहेत. त्याच्यावर खंडन कोणी केलेलं नाही. आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलेलं आहे की आम्हाला एका वेगळ्या पक्षात विलीन व्हायचं आहे. म्हणजे फूट झालेली पडलेली आहे. DMKला संपवलं, तृणमूल काँग्रेसला पराभूत करून त्यांचे 20 खासदार फोडले. त्यात 2 गोष्टी आहेत. एक तर नरेंद्र मोदींना डिलिमिटेशन विधेयक जे आहे, लोकसभेची संख्या वाढवून त्यामध्ये संख्येमध्ये तुलनात्मक जो बदल करून उत्तर भारतीय राज्यांचं वर्चस्व निर्माण करायचं आहे, त्याकरता 2/3 बहुमत पाहिजे. आणि महिला आरक्षणाचं खोटं नाव सांगून ते देशाचे संविधान मूलभूत पद्धतीने बदलू इच्छितात. आणि त्याकरता त्यांना 2/3 आकडा पाहिजे. 360 लोकसभेमध्ये आमदार पाहिजेत. आता मला वाटतं 290 काहीतरी झाले त्यांचे. आणि फोडाफोड चालू राहणार. त्याचबरोबर जे काठ्यावरचं बहुमत होतं, नितीश कुमारची पार्टी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या 2 पार्टीच्या डोक्यावर सरकार चाललं होतं, तर आता त्याचा धोका कमी झाला. कारण आता आणखीन एक पार्टी मिळाली. आता कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे. पण तो लोकशाहीला हा प्रचंड मोठा धोका आहे. हे लोक निवडणुका जिंकू शकत नाहीत. लोकसभेला काय झालं आपण बघितलं, जी प्रामाणिकपणे निवडणूक घेतली गेली त्यात आम्ही जिंकलो. पण नंतर SIR करून, नंतर मग मतं वाढवून, दुबार मतदान करून, EVMचे घोटाळे करून आता विधानसभा जिंकल्या. पण त्यांना ते लोकसभेमध्ये बहुमत आणून सगळं राजकारण बदलून टाकायचं, सगळे मग घटनादुरुस्ती सहज करता येईल आणि एका माणसाची हुकुमशाही देशामध्ये प्रस्थापित करायची. आणि हे सगळं चाललेलं आहे. अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत काळा दिवस आहे याचा. अजून काही प्रादेशिक पक्षांना धोका आहे? चर्चा चालू आहे. तर काय होतं काही माहिती नाही. पण एका बाजूला प्रचंड मोठं अर्थकारण, किती खोके किती दिले, आता यावेळेला किती खोके झाले मला माहिती नाही. आणि दुसऱ्या बाजूला मग EDची भीती, CBIची भीती. त्या दुहेरी कचऱ्यातून माणसानं राजकारण करणं अवघड झालेलं आहे. तुम्ही पक्षात येत असला तर खोके मिळतील, कॉन्ट्रॅक्ट मिळेल, त्यातनं 40% कमिशन खावा. हे सगळं प्रचंड मोठं भ्रष्टाचारी सरकार, सत्ता फक्त मिळवणं एवढंच एकमेव उद्दिष्ट नरेंद्र मोदी सरकारचं आहे. महाराष्ट्रात जे पक्ष बदल झाले, जे पक्ष फुटले, त्याला स्वतः नरेंद्र मोदींचा राजाश्रय होता, आशीर्वाद होता. त्यांनी सगळी व्यवस्था केली गुवाहाटीमधली, गुजरातमधली. आणि त्यामुळं त्यांना न खाऊंगा न खाणं दुका म्हणायचा सूत्रामी अधिकार नाही आहे. लोकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे. जी 15 लाखाची केली, 2 कोटी रोजगाराची केली, शेतकऱ्याच्या उत्पन्नाची केली, महागाई कमी करायची केली.
तशी ही पण फसवणूक आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सातारा.